नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असाल. तर सर्वात पहिलं तर मी तुम्हा सर्वांना सॉरी म्हणू इच्छिते, कारण की बरेच दिवस झाले, 5-6 दिवस झाले आपले काही व्हिडिओ चॅनलवरती रेग्युलर आहे ना. पण कारणसुद्धा तसंच होतं, मी कम्युनिटीमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं. तर चला जास्त न बोलता आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बॅक साईडचं कटिंग पाहिलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये योगपट्टी आणि बाहीचं कटिंग कसं करायचं ते तुम्हाला सांगते. योगपट्टीलाच तुम्ही क्रॉसपट्टी म्हणलं तरी चालेल. आता बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होईल, त्यासाठी सांगते क्रॉसपट्टी किंवा योगपट्टी. त्यानंतर मग बाहीचं कटिंग तर तुम्हाला माहीतच आहे. आता मला ते पेपरवरती करावं लागेल, कारण की एवढा मोठा व्हाईट कलरचा पेज माझ्याकडे नाही. व्हाईट कलरच्या पेजवरती काय होतं, एकदम प्रॉपर तुम्हाला कटिंग दिसतं आणि करायला सुद्धा सोपं जातं. पण आता काही ऑप्शन नाही. चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका, जेणेकरून की तुम्हाला सर्व व्यवस्थित समजेल. सुरुवातीला आपण जे काही मेजरमेंट घेतलं होतं ते तुम्हाला दाखवते. योगपट्टीसाठी फक्त आपल्याला कंबरेचं मेजरमेंट लागणार आहे, बाकी काहीच लागणार नाही. कंबर माझी आहे 30, त्यानुसार आता आपण योगपट्टीचं कटिंग करायला घेऊयात. हा जो छोटा पेज आहे त्यावरती मी योगपट्टीचं कटिंग करणार आहे आणि खाली जो न्यूजपेपर दिसतोय त्यावरती मी तुम्हाला बाहीचं कटिंग करून दाखवते, म्हणजे तुम्हाला इझिली लक्षात येईल. आणि जरी काही अडचणी आल्या तरी सुद्धा तुम्ही मला कमेंट करून विचारा, तिथे मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच देईल. तर चला, असं एक प्रकारचं मी पेज घेतलेलं आहे व्हाईट, त्यावरती आता योगपट्टीचं मेजरमेंट टाकूयात. सुरुवातीला योगपट्टी तुमची कोणत्याही मापाची असो, ब्लाऊजवरती येणाऱ्या कस्टमरचं कितीही माप असो, त्याच्याशी आपल्याला काहीही घेणं देणं नाही. आपली जी स्टँडर्ड मेथड आहे तीच तुम्हाला फॉलो करायची आहे. योगपट्टीसाठी लागणारी उंची ही 3.5 इंच आपल्याला कंपल्सरी ठेवायचं आहे. 3.5 इंच म्हणजे 3 आणि 4च्या मध्ये जी मोठी रेष आहे ती बोल्ड दिसत आहे तुम्हाला, तिथे 3.5 तुम्हाला घ्यायचं आहे. कोणत्याही मापासाठी असो 3.5चीच योगपट्टी तुम्हाला सर्व मापांसाठी ठेवायची आहे. जरी कस्टमरच्या ब्लाऊजवरती तुम्हाला योगपट्टी लहान दिसत असेल, मोठी दिसत असेल, तरीसुद्धा 3.5 इंच ही योगपट्टीची उंची तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर जिथपासून तुम्ही योगपट्टीची उंची टाकली तिथपासून 1 इंच असं तुम्हाला खाली घ्यायचं आहे आपल्याला योगपट्टीचा आकार देण्यासाठी. 1 इंच इथं घेतल्यानंतर आता लागणार आहे तुम्हाला कंबरेचं माप. कस्टमरची जी काही कंबर असेल त्याचं मेजरमेंट तुम्ही घ्या. आता माझं जे कस्टमर आहे त्यांच्या कंबरेचं माप आहे 30. तर 30चा मला आता चौथा भाग काढायचा आहे. चौथा भाग कसा काढायचा हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. एकदम सोप्या पद्धतीने तिथे तुम्ही चौथा भाग काढू शकता. आता चौथा भाग माझा येतोय 7.5 इंच. त्यामध्ये आपल्याला मिळवायचा आहे 1 इंच, कारण की बॅक साईडचं ज्यावेळेस आपण कटिंग केलं त्यावेळेस आपण कंबरेचा चौथा अधिक 1 इंच मिळवलेला आहे. सेम त्याच पद्धतीने योगपट्टी काढताना कंबरेचा चौथा अधिक 1 इंच मिळवायचा आहे. अजूनपर्यंत तरी मी मार्जिन ॲड केलेलं नाही आहे. फक्त कंबरेचा चौथा भाग प्लस 1 इंच हे मी फक्त कंबरेसाठी मेजरमेंट घेतलेलं आहे. खाली जेवढं तुम्ही घेतलं, म्हणजेच कंबरेचा चौथा आला होता 7.5, त्यामध्ये मी 1 इंच मिळवल्यानंतर 8.5 झालं. तेच माप तुम्हाला वरच्या बाजूला सुद्धा 8.5च घ्यायचं आहे. आणि आता हा एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे. या पद्धतीने फक्त तुम्ही हा चौकोन आहे तो आखून घ्या आणि त्यानंतर मग आपण योगपट्टीचा जो काही आकार आहे तो देऊन घेऊयात. सुरुवातीला तुम्हाला समजायला थोडंसं अवघड जाईल, पण प्रॅक्टिस ठेवा. प्रॅक्टिस केल्यानंतर खूप सोपं जाईल आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. योगपट्टीचा चौकोन आखून झाल्यानंतर आता पुढं आपल्याला घ्यायचं आहे मार्जिन. जे काही फिटिंगसाठी तुमच्याकडे ब्लाऊज जेवढा शिल्लक असेल तेवढं मार्जिन घेतलं तरी चालेल, फक्त 2 इंचापेक्षा जास्त नको. आता इथे 1 इंचाचं मार्जिन मी दोन्ही बाजूला घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता योगपट्टीचा आकार द्यायचा आहे आपल्याला, तर त्यासाठी मी वरती 1 इंच घेतलं होतं त्याचा हाफ केलं, म्हणजे अर्धा इंच वरून आपल्याला खाली घ्यायचं आहे, जिथे आपण योगपट्टीच्या उंचीसाठी घेतलं होतं तिथून. इथून आता अर्धा इंच घेतला आणि त्यानंतर आता योगपट्टीचा आकार मी देऊन घेते, असा गोलाकार. या पद्धतीनेच तुम्ही देऊन घ्यायचा आहे. आता अर्धा इंचावरती आपण आकार का देतो, ज्यावेळेस योगपट्टी आपल्याला शिवायची असते त्यावेळेस अर्धा इंचचं मार्जिन आपल्याला लागणार आहे, म्हणजे ते आपलं शिवण्यामध्ये जाणार आहे. त्यामुळे अर्धा इंच मी वरती घेतलं आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपली जी काही योगपट्टी आहे ती तयार झालेली आहे. मी कुठे किती इंच घेतलं हे तुम्हाला लिहून सुद्धा दाखवते, म्हणजे नंतर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवला तरीसुद्धा तुमच्याकडे सेव्ह राहील आणि तुम्हाला कटिंग करायला सोपं जाईल. तर चला, वरून जे आहे मी जी काही योगपट्टी होती ती 3.5 इंच घेतली होती, त्याची लाईनसुद्धा इथे आखून घेते आणि त्यानंतर मग योगपट्टीचं कटिंग करते. छातीच्या मापानुसार मुंडा खोली किती घ्यायची आणि त्यानंतर मग उंचीनुसार टक्स उंची किती घ्यायची याचा जो काही चार्ट आहे तो मी कम्युनिटीमध्ये पोस्ट करते, म्हणजे तुम्हाला नेहमीच ते पाहायला होईल. आणि तिथे पाहिल्यानंतर मग तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा, म्हणजे पुढे जसं जसं आपला क्लास होईल तसं तुम्हाला शिकायला सोपं जाईल. तर अशा पद्धतीने मी जी काही मार्किंग केलेलं आहे किंवा जी काही उंची घेतलेली आहे ते सुद्धा लिहून काढते. लिहून झाल्यानंतर तुम्ही तुमचा स्क्रीनशॉट मारून घ्या, अदरवाईज वहीत लिहिलं तरी चालेल. संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल एकदम क्लिअर. आणि जरी काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करून विचारत जा, मी तिथे कम्युनिटीमध्ये टाकत जाईल, म्हणजे तुम्हाला तिथे जाऊन सुद्धा पाहायला सोपं जाईल.
या पद्धतीने मी जी काही मेजरमेंट आहे ती सर्व लिहून घेतलेली आहे। खालच्या बाजूला कमरेचा चौथा अधिक 1 इंच मार्जिनचा भाग, त्यानंतर संपूर्ण योगपट्टीची उंची घेतलेली आहे मी 3.5 इंच आणि योगपट्टीला शेप देण्यासाठी मी अर्धा इंच इतकं मार्जिन ठेवलेलं आहे। त्यानंतर आता योगपट्टीचा फक्त कटिंग करून घेऊयात। एकदम सोपा आहे, जे काही गोलाकार आकार आहे तो कट करून घ्यायचा आणि बाकी योगपट्टी तुमची तयार होते। तर अशा पद्धतीची जी काही योगपट्टी आहे ती सर्व ब्लाऊजसाठी तुम्हाला एकच राहणार आहे। बाईचं कटिंगसुद्धा एकच राहणार आहे, त्यानंतर बॅक साईडचं कटिंगसुद्धा एकच राहणार आहे। फक्त जो काही फ्रंट पोर्शन असेल त्यानुसार तुमचं कटिंग बदलणार आहे। मग त्यामध्ये फोरटक्स किंवा कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस ब्लाऊज फक्त ते समोरचं कटिंग तुम्हाला करायचं असतं। बाकी बॅक साईड म्हणा किंवा योगपट्टी आणि त्यानंतर मग जे काही स्लीव्ज असेल त्याचा सर्वांचा पॅटर्न एकच राहणार आहे। फक्त बाईची लांबी वगैरे चेंज झाली तर तिथे बदलणार आहे। तर योगपट्टीचं कटिंग आय होप की तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल। जरी नाही समजलं तरी कमेंट करून विचारा, मी तिथे तुम्हाला नक्कीच सांगेल। तर चला, योगपट्टीचं कटिंग झालं, आता आपण बाईचं कटिंग करून घेऊयात। बाईचं कटिंग करण्यासाठी असा डबल फोल्ड करून तुम्हाला न्यूजपेपर जो आहे तो घ्यायचा आहे, म्हणजे पुढील आणि मागील मुंडा तुम्हाला व्यवस्थित भेटेल। जर तुमच्याकडे प्लेन पेपर असेल तर त्यावरती करा, अदरवाईज असं न्यूजपेपरवरती केलंही तरी चालेल। बाईचं कटिंग करण्यासाठी तुम्हाला मेजरमेंट लागणार आहे बाईची लांबी, त्यानंतर दंडगेर आणि त्यानंतर मग जी काही छाती असेल तिची दुसरी छाती जी आहे तीच लागते आणि नेहमी मेजरमेंटसाठी हे लक्षात ठेवा। बाई, दंडगेर आणि जी काही छातीचं मेजरमेंट आहे दुसऱ्या, ही तीनच मेजरमेंट तुम्हाला इथे लागणार आहे। तर चला, बाईचं कटिंग करायला सुरुवात करूयात। आता बाईची लांबी तुम्ही पाहिली होती, माझी होती 5 इंच, त्यामध्ये कंपल्सरी आपल्याला 2 इंच मिळवायचं आहे। 2 इंच कशासाठी हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते। तर बाईची लांबी होती माझी 5 इंच, त्यामध्ये 2 इंच मिळवल्यानंतर पूर्ण बाईची लांबी झाली ती म्हणजे 7 इंच। तर आता इथे 7 इंच मी टाकून घेते। पूर्ण बाईची लांबी अधिक 2 इंच टाकून झाल्यानंतर आता जिथपासून तुम्ही बाईची लांबी टाकली होती तिथपासूनच वरून तुम्हाला 3 इंच घ्यायचं आहे, जिथे की आपण मुंड्याचा आकार देण्यासाठी घेणार आहोत। आता इथून मी टाकली होती बाईची लांबी, तिथपासून मी आता खाली 3 इंच इतकं टाकून घेते मागील किंवा पुढील मुंड्याचा आकार देण्यासाठी। तर 3 इंच मी इथून घेतलं। त्यानंतर जिथपर्यंत मी बाईची लांबी टाकली होती खालपासून तिथपासून वरती आता मी 1.5 इंच कंपल्सरी घेणार आहे। तुम्हाला सुद्धा नेहमी जी काही बाई येईल तिथमध्ये 1.5 इंच घ्यायचं आहे। तर पहा, पूर्ण बाईची लांबी टाकली, त्यानंतर जिथून बाईची लांबी टाकली होती तिथून मी वरती 3 इंच घेतलं आणि जिथपर्यंत बाईची लांबी होती तिथपासून वरती मी आता 1.5 इंच घेतलेलं आहे। ही तिन्ही मेजरमेंट तुमच्या व्यवस्थित लक्षात आली असेल। जिथपासून मी 3 इंच घेतलं होतं तिथपासून आता मी छातीचं मेजरमेंट टाकणार आहे। तर माझी छाती आहे 8 इंच, म्हणजेच 32चं जे काही माप आहे ते माझं ह्या छातीसाठी असणार आहे। त्यामधून मी वजा 1 इंच केलेलं आहे। जे काही तुमचं छातीचं मेजरमेंट असेल त्यातमधून तुम्हाला 1 इंच वजा करायचं आहे। जर तुमचं छातीचं मेजरमेंट 9 असेल तर तुम्हाला 8 इंच इतकं तिथे घ्यायचं आहे। त्यानंतर 10 इंच जर असेल तर 9 इंच इतकं तुम्हाला तिथे टाकायचं आहे, म्हणजे थोडक्यात 1 इंच वजा करायचं आहे छातीमधून, ते पण 2 नंबरच्या। जिथपासून 3 इंच घेतलं तिथपासून मी छातीचा चौथ्यामधून 1 इंच वजा केला आणि ती जी काही लाईन आहे ती आखून घेतली। आता खालच्या बाजूला जिथपर्यंत माझी बाईची लांबी आलेली आहे तिथे मला दंडघेराच्या निम्मे टाकायचे आहे। माझा संपूर्ण दंडघेराचा माप आलेला आहे 12 इंच, आता मी इथे 6 इंच टाकून घेते। ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजवरती मेजरमेंट घेताल त्यावेळेस तुम्हाला बाईचं निम्म जे आहे ते ऑलरेडी भेटतं। ज्यावेळेस तुम्ही बॉडीचं मेजरमेंट घेता त्यावेळेस संपूर्ण दंडघेर तुम्हाला भेटतो। आता इथे कस्टमरचा मी संपूर्ण दंडघेर घेतलेला आहे, त्याच्या निम्मे मी केले। माझा दंडघेर होता 12 इंच, तर इथे मी 6 इंच इतकं टाकलं। जिथपासून मी 1.5 इंच वरती घेतलं होतं तिथे पण सेम तुम्हाला चौकोन आखून घ्यायचा आहे। जो काही खाली दंडघेर घेतलेला आहे तोच दंडघेर तुम्हाला वरती कंटिन्यू करायचा आहे। पहा, या पद्धतीने जो काही चौकोन आहे तो माझा तयार झाला। खाली पूर्ण लांबी टाकली होती तिथे मी दंडघेराचं माप टाकलं, त्याच्यासमोरच तुम्हाला 1 इंच इतकं अंतर घ्यायचं आहे। तर पहा, व्हिडिओमध्ये मी क्लिअरली तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, फक्त व्हिडिओ बारकाईने पाहण्याची गरज आहे, म्हणजे सर्व मापे तुमच्या लक्षात येईल। जिथपासून मी दंडघेर टाकला होता तिथपासून पुढे मी 1 इंच टाकलं। वरची जी लाईन आहे ती तिरकी तुम्हाला अशा पद्धतीने जी काय आहे जोडून घ्यायची आहे। जो काही चौकोन झाला होता, तर पहा या पद्धतीने आता समोर एक समोसा आकार तुम्हाला दिसत असेल, जिथे की मी 1 इंच घेऊन वरची जी काही लाईन होती ती तिरकी जोडून घेतली। जिथे मी छातीचा चौथा वजा 1 इंच टाकलं होतं तिथपासून दंडघेराला जी काही लाईन आहे ती जोडून घेतली आणि आता अशा पद्धतीने आपलं जे काही डायग्राम आहे ते तुम्हाला दिसत असेल। आता इथपासून पुढे जे काही मार्जिन आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे। जेवढं बॅक साईडला आणि योगपट्टीला तुम्ही मार्जिन ठेवलेलं आहे तेवढंच मार्जिन तुम्हाला बाहीसाठी सुद्धा ठेवायचं आहे, म्हणजे सर्व मापांसाठी एकच मार्जिन ठेवा। आता मी योगपट्टीसाठी 1 इंच मार्जिन घेतलं होतं, म्हणून आता जी काही बाही आहे तिथे सुद्धा 1 इंचचं मार्जिन ठेवते आणि त्यानंतर मग आता तिरकस असं हे आपल्याला पॉईंट जोडून घ्यायचा आहे, म्हणजे तुमचा मार्जिनचा भागसुद्धा एकदम तयार होईल। तुमच्या आवडीनुसार तुम्ही मार्जिन घ्या, जेवढं फॅब्रिक तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यानुसार मार्जिन घेतलं तरी चालेल।
आता ही सर्व जी मापं आहे ती बेसिक आपली घेऊन झाली. आता आपल्याला पुढच्या मुंड्याचा आणि मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. त्यासाठी आता मी काय करणार आहे, जे काही तुम्ही छातीचा 4था वजा 1 इंच टाकलं होतं त्याच्या निम्मे आपल्याला घ्यायचं आहे. आता माझी छाती होती 8 इंचाची, म्हणून मी त्यातून एक वजा इंच केल्यानंतर इथे मला 7 इंच भेटलं. 7च्या आता मी निम्मे करून घेते, म्हणजे मला 3.5 इंच भेटल. तुम्ही पाहू शकता टेपवरती सुद्धा तुम्हाला असा निम्मा भाग करता येतो, तुमच्या लक्षात यावा म्हणून मी नेहमीच अशा ज्या काही प्रोसेस आहे त्या तुम्हाला दाखवते स्टँडर्ड, म्हणजे तुमच्या नेहमीच लक्षात येईल. 7 इंचाच्या निम्म केल्यानंतर मला इथे 3.5 इंच भेटलं. 3.5 इंच भेटल्यानंतर आता वरती सुद्धा मी सेम तेच कंटिन्यू करणार आहे. 3.5 इंचच वरती घेणार आहे, म्हणजे माझा हा जो काही स्क्वेअर आहे, हा चौकोन आहे तो तयार होईल. सुरुवातीला समजायला थोडंसं किचकट वाटेल, पण बाही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बाहीमध्येच जर ब्लाऊज व्यवस्थित बसला नाही तर पूर्ण बॉडीमध्ये ब्लाऊज कसा जाणार, त्यासाठी व्यवस्थित पहा आणि कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. आता हे अंतरसुद्धा मला 3 इंचच भेटणार आहे, बरोबर आहे, कारण वरून आपण 3 इंचच घेतलं होतं. आता त्याचे निम्मे आपल्याला करायचं आहे. 3 इंचाच्या निम्म किती येईल, 1.5 इंच. आता इथे पुढचा आणि मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे, त्यासाठी 3 इंचाचे मी निम्म केलं 1.5 इंच आणि वरती आणि खाली पाव इंच इतकं अंतर घेतलं. पाव इंच अंतर किती हे तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. 3 रेषा तुम्ही इथे घ्यायचा आणि त्यानंतर आता इथे मी वरील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा आकार जो काय तो देऊन घेते. आकार देण्यासाठी वरती 1 इंच घेतलं तरी चालेल, अदरवाईज मनानेच तुम्हाला आकार देता येईल. एवढा वेळ नसतो, कधी कधी अर्जंट ब्लाऊज आल्यावरती पटपट काम करावं लागतं त्यासाठी. तर मागील मुंड्याचा आकार देऊन झाला, पुढील मुंड्याचा आकारसुद्धा देऊन झाला. आकार देण्याची सुद्धा व्यवस्थित प्रॅक्टिस करा, कारण की खूप महत्त्वाचं आहे मुंड्याचा आकार देणं. या पद्धतीने 3 इंचाचा मध्ये मी 1.5 इंच घेतलं, वरती पाव इंच आणि खाली पाव इंच आणि पुढील आणि मागील मुंड्याचा आकार मी देऊन घेतला. तर चला आता बाहीचा आपण सोप्या पद्धतीने कटिंग करून घेऊयात. आय होप की तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. तर चला आता मी तुम्हाला सांगते मी वरती 1.5 इंच का घेतलं. जे काही 1.5 इंच आपण घेतलं ते तुम्हाला लागणार आहे हातशिलाईची पट्टी करण्यासाठी. ज्यावेळेस बिना अस्तरचा ब्लाऊज येतो त्यावेळेस आपल्याला हातशिलाई करावी लागते, त्यासाठी मी खाली 1.5 इंच घेतलेला आहे. आता जेव्हा तुम्हाला हातशिलाईची पट्टी करायची नसेल त्यावेळेस तुम्ही जो काही 1.5 इंच असेल त्यातला 1 इंच जो काय आहे तो फोल्ड करायचा आणि फक्त अर्धा इंचच तुम्ही तिथे ठेवायचं, म्हणजे तुम्हाला अस्तरच्या ब्लाऊजचं जे काही बाही आहे ती तुमची तयार होईल. आता थोडक्यात ही जी बाही लांबी आहे ती माझी 5ची होती आणि आता इथे तयार झालेली आहे 7ची. ज्यावेळेस मला बिना अस्तरचा ब्लाऊज शिवायचा होता त्यावेळेस मी असं पूर्ण बाही ठेवेल आणि ज्यावेळेस अस्तरचा ब्लाऊज येईल त्यावेळेस मी फक्त खालून 1 इंच जो काय तो फोल्ड करेल. प्रत्येक वेळेस कस्टमर अस्तरचा ब्लाऊज शिवायला देईल असे होणार नाही. बिना अस्तरचा ब्लाऊज शिवायला आल्यावरती तुम्हाला अशी बाही तयार पाहिजे, म्हणजेच आपण इथे एका दगडात 2 पक्षी मारत आहोत. जेव्हा पण तुम्हाला बिना अस्तरचा आणि अस्तरचा ब्लाऊज शिवायला येईल त्यावेळेस तुम्ही ही बाही यूज केली तरी चालेल आणि तुमचं कायमस्वरूपी एक माप होऊन जाईल. आता संपूर्ण बाही काहीतरी अशा प्रकारे दिसत आहे. पुढील मुंड्याचा जो काही आकार होता तो मी पेपर पूर्ण ओपन करून तो मुंड्याचा आकारसुद्धा दिलेला होता आणि तो कट करून सुद्धा घेतला. आता जर अस्तरचा ब्लाऊज शिवायचा असेल तर या पद्धतीने फक्त तुम्हाला फोल्ड करून घ्यायचा आहे. अगदी सोप्या शब्दांमध्ये मी तुम्हाला सांगते. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून विचारा, तिथे मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देईल. अदरवाईज पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ते क्लिअर करेन. संपूर्ण बाहीचं मेजरमेंट आहे 5 आणि आता पहा अस्तरचा ब्लाऊज शिवायचा आहे म्हणून मी इथे 6 इंच इतकं घेतलंय, म्हणजेच अर्धा इंच जो काय तो माझा खाली बाही फोल्ड करण्यामध्ये जाईल आणि वरती अर्धा इंच जोड देण्यामध्ये जाईल. तर असं 6 इंच जी काय बाही आहे ती आपली तयार झाली. 5 इंच आपली तयार होईल, अर्धा इंच वरती शिवण्यामध्ये जाईल आणि अर्धा इंच खाली फोल्ड करण्यामध्ये जाईल अस्तर आणि मॅन फॅब्रिक. तर अशा प्रकारचं बाहीचं कटिंगसुद्धा झालं, योगपट्टीचं कटिंगसुद्धा झालं. कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. कोणता पार्ट तुम्हाला समजला नाही ते सुद्धा मला सांगा. जरी काही समजलं नाही तरी बिंदास तुम्ही मला विचारू शकता. इंस्टाग्रामला विचारलं तरी चालेल, मी तिथे तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल. तर चला असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. पुढचा येणार आहे आपला 4 टक्स ब्लाऊजची कटिंग. ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये एकदा सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेल. जरी काही नाही समजलं तरी विचारा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.